आज आपण पाहिलं असेल, आता आम्ही विधानभवनात बसलो होतो आज हाऊसमध्ये, आणि एवढी महत्त्वाची चर्चा सुरू असताना विधान परिषदेचं तरी मला माहिती नाही, पण आज आपल्या राज्यात एक मुख्यमंत्री घटना बाहेर पण अजूनही पदावर बसून टिकून आहेत ते, आणि 2 उपमुख्यमंत्री, पण सगळे आमदार त्यांच्या मनातली भावना बोलत असताना, एवढ्या मोठ्या विषयावर बोलत असताना तिघांमधून खालच्या हाऊसमध्ये तरी जातं एवढा वेळ झाला 3-4 तास कोणीच त्या तिघांमधून नाही आहे, हे दुर्दैव आहे. म्हणजे नक्की सरकार हा विषय सिरियस आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होता. त्याचबरोबरीने 2-3 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपल्यासमोर मांडायचे आहेत. एक तर आज सकाळी धक्कादायक बातमी जी वाचली मुंबईबद्दल आहे, ती म्हणजे मुंबईचा जो साऊथ बाउंड कोस्टल रोड आहे हे घटनाबाह्य सरकार विचार करत आहे की त्याला टोल टॅक्स लावायचा. आता इथे सुनील महापौर राहिलेले, परंतु आपल्या वेळेपासून ही चर्चा सुरू आहे कोस्टल रोडची, आणि जो कोस्टल रोड BMC बनवत आहे साऊथ बाउंड, त्याला एक सुद्धा टोल न लावता आणि सिग्नल न लावता, कुठचाही टॅक्स न वाढवता, जेव्हा शिवसेना सरकारमध्ये होती आणि BMC पण चालवत होती तेव्हा आम्ही हे टोल फ्री आणि सिग्नल फ्री असा हा रस्ता करत होतो. कदाचित त्यांना कुठचं तरी कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर दिसला असेल, कारण हल्लीचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधला फरकच कळत नाही, आणि म्हणून त्यांना ट्रॅक्टर असेल तेवढी गफलत झाली असेल आणि टोल लावायचा आहे डोळ्यासमोर ठेवलं असेल. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आम्ही गेले 6-7 महिने प्रश्न विचारत आहे की त्या निवडणुका होणार तरी कधी. जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर या सरकारने घटनाबाह्य सरकारने एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहर आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाही, महापौर नाही आहे. निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पाठिंबा जाहीर केलेला आहे. उद्धव साहेब स्वतः तिथे जाऊन आले आणि आम्ही देखील सांगितलं की येणारं सरकार हे आपलंच आहे, आमचंच आहे, आणि जुनी पेन्शन योजना ही आम्ही जाहीर करणार. फार थोडे दिवस राहिलेले आहेत. आपण पाहाल की हे सगळे बाद होतील आणि सरकार कोसळणार. तरी देखील मी तुम्हाला अजून एक आठवण करून देतो, जसं ही जुने पेन्शन योजनेवाल्यांना यांनी आश्वासन दिलंय, तसं मागच्या वर्षीच्या पहिल्या अधिवेशनात जुलैमध्ये मुंबईमध्ये आमची दहीहंडी मंडळ आहेत त्यांना पण आश्वासन दिलं होतं की तुम्हाला स्पोर्ट्सचा दर्जा देऊ आणि इन्शुरन्स देऊ, अमुक देऊ तमुक देऊ. एका सुद्धा मंडळ अजून काही मिळालं नाही, पुरं होतं. आणि ती गोष्ट हीच परत मी सांगेन की आज जी चर्चा सुरू होती 3-4 तास आपण पाहत आहे, आमच्या हाऊसमध्ये तरी मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री कुठेही दिसले नाही.